गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन टीचिंग किंवा आपण ज्याला आपण म्हणूया ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला जो सिलेबस सुरू करत आहोत या सेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मायसेल्फ VN क्षीरसागर सर. आजच्या या तासिकेपासून आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या सिलेबसला या विषयाला स्टार्ट करत आहोत, सुरुवात करत आहोत. प्रकरण किंवा विषय पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही अगोदर ऐकला असेल किंवा त्यामधले चॅप्टर्स याचं अवलोकन थोडंफार तुम्ही केलं असणार आहे. आपल्या या टोटल सिलेबसमध्ये आपल्याला या वर्षात 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. वी हॅव टू स्टडी 6 चॅप्टर्स थ्रू आउट दिस इयर अँड आउट ऑफ दीज 6 वी आर स्टार्टिंग the very first chapter known as linear equation in two variables. प्रकरणाचं नाव आहे linear equation in two variables. As you know that government has decided to reduce the syllabus of 10th standard by 25% because of the COVID-19 pandemic. So we have to look forward in that सेन्स. आपल्याला त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार करायचा आहे. प्रत्येक प्रकरणामधला काही ना काही पोर्शन हा रिड्यूस झालेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून जो रिड्यूस्ड पोर्शन आहे तो मिळाला असेलच. त्याची नोंद तुमच्या पुस्तकामध्ये करून घ्यायची आहे. हे प्रकरण सुरू करण्या अगोदर while starting this chapter we have to mention which concept or which part of this chapter is got reduced. So for this chapter, linear equation in two variables, government had decided to reduce the syllabus, and the reduced part is our exercise 1.1. Almost maximum portion of this exercise is reduced, except the example number 7 and 8. Exercise 1.1 मधला 7वा आणि 8वा एक्झाम्पल सोडलं तर सगळा पोर्शन हा रिड्यूस झालेला आहे. as well as the total exercise 1.4 exercise completely reduce करण्यात आलेली आहे, ओमिट करण्यात आलेली आहे. इट विल बी फॉर युअर रिव्हिजन. हे तुमच्या रिव्हिजनसाठी असणार आहे. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना वेळ मिळेल त्यांनी याचा अभ्यास करायचा आहे. तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून 11वी 12वी या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा स्टडी करायचा असणार आहे. 10वी मध्ये मात्र यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. सो दिस इज अवर रिड्यूस पोर्शन फॉर दिस चॅप्टर. नाउ this chapter is very essential, very important and very easy as far as the concern of our 10th board examination. We know that we are having the paper of 40 marks for mathematics parts first, and this is compulsory, and with option there is a question paper of 60 marks, and out of these 60 marks this chapter number first will carry 12 marks. Chapter number first will carry 12 marks. This means this occupies maximum portion of our paper. आपल्या पेपरचा मॅक्झिमम पोर्शन या प्रकरणाने ऑक्युपाय केलेला असं म्हणायला काही हरकत नाही. या प्रकरणामध्ये टोटल 5 एक्सरसाइजेस आहेत. देयर आर 5 एक्सरसाइजेस, आणि या 5 एक्सरसाइज पैकी आपण जर रिड्यूस्ड पार्ट जर बघितला तर ऑलमोस्ट 2 एक्सरसाइज या रिड्यूस झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला या प्रकरणात फक्त 3च एक्सरसाइज स्टडी करायची आहे. फक्त 3 एक्सरसाइज स्टडी करायचे आहेत. 3 एक्सरसाइज आणि 12 मार्क्स. इट विल बी अ ग्रेट डील फॉर अस. आपल्यासाठी फार सोपं समीकरण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. आपण हे 1 बाय 1 याकडे या प्रकरणामध्ये बघणार आहोत. सो लेट अस फर्स्ट ऑफ ऑल, as the name suggests, linear equation in two variables. Let's define first of all what do you mean by a linear equation. Linear equation, as the name suggests, मी जर याचे geometrical interpretation करायला गेलो तर या नावामध्ये लाईन हा शब्द आलेला दिसतोय आपल्याला. लाईन, linear means आपण जर एखाद्या इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करत असेल, if I draw a graph of any equation and if it comes out to be a straight line. जर एखाद्या इक्वेशनचा ग्राफ हा जर मला स्ट्रेट लाईन मिळत असेल तर त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन कॉल करणार आहोत.
If it is in a two variable, then it will be a linear equation in two variable. So let us first of all define what we mean by a linear equation in two variable. Generally, linear equation in two variable is of the form, or a definition can be like this: an equation which is of the form, an equation which is of the form ax plus by, this is equal to c, or one can write it as ax plus by plus c equal to 0 when at the same. Ax plus by equal to c, where this a, b and c are the members of a real number. These are from the real number, as well as this a should not be equal to 0 and b should not be equal to 0. A and b strictly non-zero असणं गरजेचं आहे. Then such a equation is known as linear equation in two variable. If we see the standard form ax plus by equal to c, here we can observe that a, b, c, these are from real number which are the constants, and x and y, these are the two variables. X comma y, these are the two variables. One can more analyze that ax plus by, this is equal to c. ज्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचा आपण जर विचार केला, त्या व्हेरिएबलचा इंडेक्स हा 1 आहे. whenever in equation variable has a degree 1, जर इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची डिग्री ही 1 असेल, तर आपण असं देखील प्रेडिक्शन करू शकतो की that will be a linear equation. Okay, so we can have the example of this format. Say for example, somewhat if I write first equation as x plus y, this is equal to 10. X plus y, this is equal to 20. If I compare this with our standard form, then we can easily analyze that x आणि याचा व्हेरिएबल कोएफिशिएंट 1 आहे, त्यामुळे a ची किंमत 1 होईल, b ची किंमत या ठिकाणी कोएफिशिएंट कोणीच नाही, याचा अर्थ 1 होतो, b ची किंमत होणार आहे 1, c is 10. So this is an example of linear equation. One more, 2m plus 7n, this is equal to 25. This is again a linear equation in two variable, whereas the variables are m and n. The value of a is 2, value of b is 7, and value of c is 25. So these are some examples of linear equation. You can write more examples which are of this form. So this is clear now what you mean by a linear equation. जे इक्वेशन ax plus by equal to c या स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल, त्याला आपण लिनियर इक्वेशन्स कॉल करू शकतो. या ठिकाणी हे एक्झाम्पल असणार आहे. ओके, नाउ आफ्टर दॅट, जेव्हा एखाद्या सिलेबस मध्ये एखाद्या इक्वेशनचा टॉपिक, चॅप्टर, प्रकरण हे ठेवले जाते, तेव्हा आपल्याला त्या प्रकरणाला सोडवण्यामागचा एक सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह असा असतो की त्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणं. म्हणजे मी जर एक लिनियर इक्वेशन माझ्या या ठिकाणी घेतोय एक्झाम्पलच्या माध्यमातून, मी आत्ताही घेतलं होतं x plus y, this is equal to 10. जर मी स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर केलं, ax plus by, this is equal to c, this is the linear equation in two variable, isn't it? Now याचं मला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय की the value of variables which satisfies this given equation. आपल्याला व्हेरिएबलच्या अशा किमती सपोज करायच्या आहेत की त्याने या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे. सो दिस इज व्हेरी सिंपल. जर मी x ची किंमत 1 घेतली तर त्यामध्ये किती मिळवले 9, तर बेरीज किती होणार आहे 10. सो x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 9, इट माइट बी अ सोल्युशन. x ची किंमत 1 आणि y ची किंमत 2, हे एक सोल्युशन होऊ शकतं. मग प्रश्न असा आहे, एवढं एकच सोल्युशन आहे का? तर नाही. समजा मी x ची किंमत 2 घेतली तर y किती होणं आवश्यक आहे 8, so it will be equal to 10. One can say if I take x equal to 3, there will be another solution.
3,7 हे त्याचं सोल्युशन असणार आहे. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 7. इट मीन्स दॅट इफ आय कन्सिडर अ सिंगल इक्वेशन, if I consider single linear equation in two variable, then this equation has the infinite solution. तुम्ही x ची किंमत मनाने घेतली की त्याची करस्पॉन्डिंग y ची किंमत तुम्हाला काढताच येणार. मग असं जर याला इन्फायनाइट सोल्युशन असेल तर त्याचं सोल्युशन काढण्यामध्ये फार काही अर्थ नाही. इफ इक्वेशन हॅज इन्फायनाइट सोल्युशन, सो डजंट मॅटर टू सॉल्व. मग आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये simultaneous linear equations consider करायचे. Now what do you mean by simultaneous linear equation? We have to consider a system of equations, a pair of equations. आपल्याला इक्वेशनची जोडी घ्यायची आहे. आता समजा हे एक इक्वेशन मी घेतलं होतं. काय घेतलं होतं? x + y = 10. मी यासोबत जर पेअर घेतली आणखी एका इक्वेशनची आणि ती पेअर मी अशी म्हणत असेल की somewhat x - y this is equal to something -4. ह्या दोन इक्वेशनचा मला सायमल्टेनियस ऍट अ टाइम सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. आता या ठिकाणी मी सोडवत गेलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी हे उत्तर मिळालेलं आहे, एक सोल्युशन मिळालं होतं 3,7. आता ह्याच व्हॅल्यू या इक्वेशनचे सॅटिस्फॅक्शन करतं का ते बघूया. मी जर x ची किंमत 3 घेत असेल मायनस y ची किंमत जर 7 घेत असेल तर 3 - 7 इट इज कम्स आउट टू बी -4. म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. याचा अर्थ असा होतो की 3,7 दिस इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन अँड 3,7 दिस इज इक्वेशन ऑफ दिस इक्वेशन ऑल्सो. सो आता हे मात्र दोघांसाठी युनिक सोल्युशन असणार आहे. दोन्ही इक्वेशनचे ऍट अ टाइम सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज x, y त्याला आपण सोल्युशन म्हणणार आहोत. पण कशाचं? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं. या प्रकरणामध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स अभ्यासणार आहोत. सो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन तुम्ही मागच्या वर्षी 9वीच्या सिलेबस मध्ये देखील अभ्यासलेला आहे. दोन मेथड्स मागच्या वर्षी तुम्ही अभ्यासल्या होत्या. दॅट इज एलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सला आपल्याला एलिमिनेट करून करण्याची एक पद्धती और इक्वेटिंग द कोएफिशिएंट. या पद्धतीने तुम्ही या लिनियर इक्वेशन्सला मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे. या वर्षी आपल्याला आणखी दोन मेथड्स या ठिकाणी स्टडी करायचे आहे. त्यातली ती मेथड, पहिली मेथड सुरू करण्या अगोदर आपण आपल्या सिलेबस मध्ये मी आताच म्हटलंय की प्रॅक्टिस सेट मधले 7 आणि 8 हे दोन एक्झाम्पल्स हे मात्र ओमिट झालेले नाहीत. एक्सेप्शन्स राहिले त्यांना आपल्याला घ्यायचं आहे. सो वी विल फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व these two examples, then we will go for the first method. So we will start our practice set 1.1 ज्यामधले ऑलमोस्ट सगळे एक्झाम्पल्स हे ओमिट झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत आणि यातला 7th आणि 8th एक्झाम्पल शिल्लक राहिले आहेत. त्यातल्या 7th एक्झाम्पलला आपण आता सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 7th एक्झाम्पल इज लाइक दिस. 99x plus 101y this is equal to 499 and along this we are having the simultaneous equation 101x plus 99y this is equal to 501. So if I compare with our definition, these are the two linear equation in two variables. या दोघांना आपल्याला सॉल्व करायचं आहे. कॉमन सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आपलं टार्गेट आहे. नाउ हे इक्वेशन सॉल्व करत असताना आता जे 7वे आणि 8वे एक्झाम्पल आपल्याला सोडवण्यासाठी ठेवलेलं आहे, ह्या दोघांमध्ये एक लॉजिक आहे. ते लॉजिक आपल्याला समजणं गरजेचं. आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केले हे दोन इक्वेशन्स तर आपल्याला असं जाणवेल की पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तोच दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे. जो पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे तोच दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट आहे. सो दिस इज द लॉजिक इन दिस एक्झाम्पल. असंच लॉजिक पुढच्या इक्वेशन मध्ये देखील असणार आहे. आणि म्हणून आपल्याला या टाइपचे एक्झाम्पल जर आले, असे जर क्रॉस व्हेरिएबल सेम जर असेल तर एका पर्टिक्युलर वेने आपल्याला सॉल्व करायचं असतं. त्या पर्टिक्युलर वेने सॉल्व करण्यासाठी सो इन आन्सर एकदा आपल्याला हे दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते गिवन म्हणून घ्यायचे आहेत. सो इन आन्सर वी विल स्टार्ट these two examples in a given. सगळ्या विद्यार्थी मित्रांनी
हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यात आलेलं आहे हे एक स्पेसिफिक नोटबुक तुम्ही मॅथमॅटिक्स पार्ट वरची बनवायची आणि त्यामध्ये या सगळ्यांच्या नोट्स बनवायच्या आहेत. नोट्स यासाठी घेऊन बसायचं अभ्यास करत असताना, व्हिडिओ बघत असताना की ज्या ज्या आर्टिकल जे पार्ट्स तुम्हाला सांगितले गेलेत आणि तुम्हाला माहिती नाही त्याची नोंद कुठेतरी होणं गरजेचे आहे. अदरवाईज फक्त व्हिडिओ बघून फार काही जास्त फायदा होणार नाही. त्याचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, त्याच्या नोट्स बनवत असाल तर इट विल डेफिनेटली वर्क्स. सो हे दोन इक्वेशन्स आपल्या समोर आहेत. गिवन म्हणून घेतले उत्तरामध्ये आपण यातल्या पहिल्याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय आणि दुसऱ्या इक्वेशनला इक्वेशन नंबर सेकंड म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. जेव्हा जेव्हा असे क्रॉस व्हेरिएबल्स आपल्या समोर येणार आहेत तेव्हा दोन्ही इक्वेशनची ऍडिशन एकदा मी करणार आहे, त्यानंतर दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्शन मी एकदा करणार आहे आणि बघूया काय काय आपल्याला आउटपुट मिळता येऊ शकतं. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2, adding equation 1 and 2, adding equation 1 and 2, that will gives us 99x plus 101y, this is equal to 499. Another equation, second equation, 101x plus 99y, this is equal to 501. So we have to add these two equations. Addition will be very simple. 99 plus 101 gives us 200x plus again 101 plus 99 200y equal to 499501, that will gives us 1000. Okay, clear? हे दोघांमधून आपल्याला 200 definitely common काढता येऊ शकतात. 200 can be taken outside, so here remains x plus y equal to 1000 and finally this x plus y equal to 200 multiplication मध्ये इथे जर डिव्हिजन मध्ये मी ट्रान्सफर केला तर 1000 which is divided by 200, so which is comes out to be 5. So we got another equation, x plus y, this is equal to 5, this is equal to 3, which is very simpler than the given two. पहिल्या दोन पेक्षा फार सिंपल इक्वेशन झालं जे आपल्याला सोडवणं फार सोपं जाऊ शकतं. आपण ऍडिशन करून तिसरं इक्वेशन मिळवलं. अगदी सिमिलर पद्धतीने दोघांचं सबट्रॅक्शन करणार आहे आणि चौथं इक्वेशन आपण मिळवूया. सो फॉर दॅट subtract equation first from second. पहिले इक्वेशन मी दुसऱ्यामधून सबट्रॅक्ट करणार आहे. सो सेकंड इक्वेशन मी पहिले लिहितोय 101x plus 99y equal to 501, ज्यामधून पहिले इक्वेशन आम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे 99x plus 101y equal to 499. एक महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी, while we subtract the given two linear equations, जेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असणार आहे दोन इक्वेशन्स, तेव्हा जे सेकंड इक्वेशन आपण जे मांडलेलं आहे त्याचे सगळे सिम्बॉल्स हे रिव्हर्स करायचे. रिव्हर्स म्हणजे काय, प्लस असेल तर मायनस करा आणि मायनस असेल तर प्लस आपण करणार आहोत. सो हियर 99 पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह आपल्याला घ्यायचा, 101 पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होईल आणि हा 499 हा होणार आहे मायनस. आपण सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन ही मायनस करत आहोत. सो here 101 minus 99, that will gives us 2x. 99 minus 101, bigger number is 101, so minus 2y equal to 501 upon 499, that will gives us 2. So this is very simple now. दोन जर मी कॉमन घेतले x minus y, this is equal to 2, so x minus y equal to, हा दोन इकडे जर मी डिव्हिजन मध्ये पाठवला तर 2 upon 2 comes out to 1. सो इक्वेशन 2 मधून आपण फर्स्ट इक्वेशन हे जर मायनस करत असेल 101x plus 99y equal to 501 minus 99x plus 101y equal to 499. सबट्रॅक्शन जर करत असेल तर 2x minus 2y plus 2 दोन कॉमन जर घेतले तर we will having x minus y, this is equal to 1. We are having the fourth equation. आता हे दिलेल्या दोन इक्वेशन्स आणि आलेल्या दोन इक्वेशनचं कंपॅरिझन केलं तर दिस आर व्हेरी सिंपल वन. आता या दोघांचा मी विचार केला त्या दोघांमध्ये 9वी मध्ये अभ्यास केलेली मेथड आपल्याला आठवली पाहिजे की या दोन इक्वेशनची मी जर ऍडिशन करत असेल
तर प्लस y आणि मायनस y हा कॅन्सल होईल, आपल्याला x ची किंमत मिळू शकते. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 यांना ऍड जर करत असेल, थर्ड इक्वेशन इज लाईक दिस, x plus y equal to 5 and x minus y this is equal to 1. ऍडिशन करताना कोणताही सिंबॉलिकल चेंज आपल्याला करायचा नाहीये. मायनस y प्लस y कॅन्सल होणार, x plus x gives us 2x equal to 5 plus 1 6. So x equal to 6 divided by 2 म्हणजे उत्तर येणार आहे 3. आणि आलेली ही किंमत x equal to 3 we can replace in any one of the equation. 3 4 किंवा कोणी 1 आणि 2 मध्ये ठेवलं तरी चालेल, पण हे फार किचकट होईल. आपल्याला हे सिंपल आहे. मला असं वाटतं थर्ड मध्ये आपण पुटअप करूया. पुटिंग x equal to 3 in equation 3, putting x equal to 3 in equation 3. So go on replacing, you will get the value. आपण याला जर रिप्लेस करत असेल तर आपल्याला सहज व्हॅल्यू या ठिकाणी मिळू शकते. सो x plus y this is equal to 5 हे आपलं इक्वेशन आहे, ज्यामध्ये x ची व्हॅल्यू मी 3 पुट अप करतोय. 3 plus y equal to 5. हा 3 तिकडे ट्रान्सफर करूया आपण. सो y equal to 5 minus 3 which is equal to 2, and hence x comma y this is equal to, we have the solution 3 comma 2 is the solution of given linear equation 1 and 2. So this is the way of finding the common solution for the given simultaneous linear equation. So आपण आताच बघितलंय की एक्सरसाइज 1.1 मधलं जे 7th एक्झाम्पल आहे स्पेशल टाइपचं होतं, त्याला आपण कसं सोडवलं ते बघितलं. त्याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 8 आहे. याच एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल नंबर 8 जे तुमच्यासाठी ठेवणार मी अगदी सिमिलर पद्धतीनं याला तुम्ही प्रोसीड करणार आहात. ट्राय करा. जर अडचणी असेल तर तुम्ही ग्रुपवर पोस्ट करू शकता. अडचणी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. ओके, ना ऍक्च्युअली आपण आता खऱ्या अर्थाने या प्रकरणाच्या मेन सिलेबसला सुरुवात करत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आपल्याला यावर्षी लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या 2 मेथड स्टडी करायच्या आहेत. त्यातली पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड, जी परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारली जाते आहे, आणि दुसरी असणार आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ती काय मेथड असणार आहे ते आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला लक्षात येईलच, पण आपण आता ग्राफिकल मेथडला या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. सोल्युशन ऑफ दिस linear equation by graphical method. Solution of this linear equation by using graphical method. So graphical method ना एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते समजून घेण्यासाठी आपण यावर आधारित असणारा प्रॅक्टिस सेट 1.2 हा प्रोसीड करत आहोत. हा कंप्लीट ग्राफिकल मेथड वरती आहे आणि हा टोटल एक्सरसाइज आपल्याला स्टडी करायची. So for that we have to go for practice set 1.2. मी अगोदर सांगितलेलं आहे, हा व्हिडिओ बघत असताना सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं बुक आणि नोटबुक सोबत घेऊन बसा, म्हणजे नेमकं पुस्तकातला कोणता पोर्शन चालू आहे तो तुम्हाला लगेच लक्षात येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे नोटबुक आहे सध्याला ते बघू शकता. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 2 एक्झाम्पल्स आहेत, 2 क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि दुसरा क्वेश्चन हा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला ग्राफिकल मेथडने कसं सॉल्व करायचं त्यावर आधारित असणार आहे. तुम्हाला नवीमध्येच याची माहिती झाली असेल की आपल्या 40 मार्काच्या पेपर्स मध्ये काही एक्झाम्पल हे ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात. ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे काय की उत्तर आपल्या समोर असतं, पण त्या उत्तरातले काही भाग हे वगळलेले असतात, बॉक्सच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची असते. त्या स्वरूपाचं ऍक्टिव्हिटी बेस्ड पहिला क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेला आहे आणि दुसरा ग्राफिकल मेथड वरती अवलंबून असणार आहे. सो यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. The question is like this. Complete the following table to draw the graph of the equation. आपल्याला टेबल कंप्लीट करायचा आहे.
टू ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन. काही इक्वेशन्स दिलेले आहेत, त्या इक्वेशनचा ग्राफ मला जर प्लॉट करायचा असेल तर दिलेले टेबल मला एकदा प्रिपेअर करायचे, कंप्लीट करायचे आहेत. सो फॉर दॅट पर्पज वी आर हॅविंग द फर्स्ट पेअर ऑफ इक्वेशन्स व्हिच आर x plus y this is equal to 3 along with x minus y. दोन इक्वेशन आहेत, दोघांचे टेबल आपल्याला तयार करायचे. इनफॅक्ट आपण असं म्हणूया सेकंड इक्वेशन x minus y this is equal to 4. आणि आपल्याला पुस्तकामध्ये ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी हा टेबल इनकम्प्लीट स्वरूपामध्ये दिलेला आहे. तो मी एकदा या ठिकाणी लिहून घेतोय. या प्रकारचा एक टेबल दिला गेलेला आहे. काही एंट्रीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या एंट्रीज आहेत ते आपण बघूया आणि मग याला सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार. सो हियर इज अ टेबल लाइक दिस. वी हॅव गिवन इन दिस एक्झाम्पल x plus xy and order pair x, y. We have given value of x, y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ब्लँक स्पेस इज गिवन अँड या ठिकाणी ऑर्डर पेअर हा फुलफिल करायचा आहे. त्यानंतर सेकंड एंट्री दिलेली आहे ज्यामध्ये y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि हियर इज अ ब्लँक स्पेस जो आपण कंप्लीट करणार आहोत. या ठिकाणी परत एक ब्लँक स्पेस दिलेला आहे तो आपण भरणार आहोत. As well as again we have to find the value of x if value of y is 3 and here 0,3 this is provided. Now this is the activity sheet, very simple. परीक्षेमध्ये या ठिकाणी 1 2 3 4 ब्लँक स्पेसेस आहेत. 4 ब्लँक स्पेसेस भरण्यासाठी 2 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो. each blank space will carry half marks. So in that sense we have to complete this table. या टेबलचे जर ऑब्झर्वेशन करत असेल तर सगळ्यात लास्ट एंट्री x, y ची आहे. म्हणजे पहिली एंट्री x आहे, दुसरी एंट्री y आहे. म्हणजे यावरून मला असं लक्षात येतं की या ठिकाणी कोणतेही कॅल्क्युलेशन पार्ट न करता आपण व्हॅल्यू फिल अप करू शकतो. कशी बघा, y ची व्हॅल्यू 3 आहे, x ची एंट्री या ठिकाणी सेकंड पेअर मध्ये दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कोण फुलफिल होणार आहे? 0. ओके, हा 0 या ठिकाणी येणार. आता इथे मात्र आपण थोडंसं कॅल्क्युलेशन पार्ट करायचं असणार आहे. x ची व्हॅल्यू 3 असताना y फाइंड आउट करायचे बाय युजिंग दिस इक्वेशन. इक्वेशन काय प्रोव्हाइड आहे आपल्याला? x plus y this is equal to 3. ज्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 रिप्लेस करायची आहे आपल्याला. x ची व्हॅल्यू 3 रिप्लेस करायची आणि त्याची करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. क्वाइट सिंपल थिंग. सो x च्या ऐवजी 3 ठेवले तर y इक्वल टू आपल्याला मिळत आहे 3 - 3 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 0. सो द व्हॅल्यू ऑफ y शुड बी इक्वल टू 0 आणि म्हणून 3,0 ही ब्लँक स्पेस भरली जाणार आहे. अगदी सिमिलर पद्धतीने सेम फॅशन. आता y ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. किती ठेवायची आता? 5. मी जर y ची व्हॅल्यू 5 ठेवत असेल या इक्वेशन मध्ये x plus y ची व्हॅल्यू आहे 5 इक्वल टू 3. 5 तिकडे ट्रान्सफर करूया. सो दॅट विल गिव्स अस x इक्वल टू 3 प्लस 5 तिकडे गेला तर -5 होणार. सो x इक्वल टू -2 आणि म्हणून x ची व्हॅल्यू या ठिकाणी भरल्या जाऊ शकते -2 ने आणि म्हणून या ठिकाणी एंट्री येणार आहे, ऑर्डर पेअर येणार आहे -2, 5. सो दिस इज हाऊ वी कॅन कंप्लीट दिस ऍक्टिव्हिटी. आपण या पद्धतीने या ऍक्टिव्हिटीला पूर्ण करू शकतो. नाउ अगदी सिमिलर पद्धतीने सेम पद्धतीने x - y इक्वल टू 4 यासाठी आपल्याला टेबल दिलेला आहे. तो टेबल आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. पुस्तकामध्ये सेकंड ऍक्टिव्हिटी दिली गेलेली आहे and that activity is like this. ज्यामध्ये टेबल परत दिलेला आहे ब्लँक स्पेसेस च्या स्वरूपामध्ये. परीक्षेमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल हे विचारले जातात, आपल्याला ते सोडवता येणं आवश्यक आहे. सो अगेन वी आर हॅविंग a table of similar format x, y. First x is unknown for y equal to 0. y ची व्हॅल्यू 0 असेल तर x हा अननोन आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर -1 इथे एक ब्लँक स्पेस आहे. याही ठिकाणी ब्लँक स्पेस दिला गेलेला आहे. याही ठिकाणी ब्लँक स्पेस आपण फिल अप करणार आहोत. and the last entry which is like this 0
-4 0 -4 आणि 0, -4 म्हणजे मी जर या टेबलचं ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यात लास्ट एंट्री मध्ये तर काहीच करायचंच नाहीये. ज्या ब्लँक स्पेसेस त्याचा आपण विचार करूया. y0 असताना x आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि x -1 असताना y फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ दिस गिवन इक्वेशन. सो लेट अस कन्सिडर द गिवन इक्वेशन x - y this is equal to 4, x - y this is equal to 4. So here आपल्याला y ची व्हॅल्यू 0 घेऊ, y ची व्हॅल्यू 0 घेऊन आपल्याला x ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची. सो वी विल रिप्लेस y equal to 0, x minus y ची व्हॅल्यू 0 मी ठेवली आहे equal to 4. सो -1 तिकडे गेला, -0 तिकडे गेला तर +0 होईल. त्याचा फार जास्त फरक पडणार नाही 0 ऍड केला किंवा नाही केला तर. आणि मग x ची किंमत येते 4. पहिली ब्लँक स्पेस आपण भरत आहोत 4 ने. सो ऑर्डर पेअर या ठिकाणी आपल्याला मांडायची. इट विल बी 4, 0. It will be 4, 0. In the next section मध्ये x ची व्हॅल्यू -1 आपण जर घेतली तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अगेन वी आर हॅविंग द इक्वेशन x - y this is equal to 4, x - y equal to 4. मी या ठिकाणी व्हॅल्यू पुट अप करतो आहे. x ची व्हॅल्यू जर -1 ठेवली, -1 - y this is equal to 4. हा -1 तिकडे गेला तर तो +1 व्हायला पाहिजे. So minus y equal to 4 minus plus 1 which is equal to 4 plus 1 5 आणि हा मायनस तिकडे ट्रान्सफर केला तर y equal to मिळत आहे आपल्याला -5. So we are having the value -5. So order pair will be -1, -1. So this is how we can complete the activity. This is the first question. व्हेरी सिंपल. आपल्याला अशा ऍक्टिव्हिटीज किंवा असे एक्झाम्पल्स रिव्हिजन म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला पुढच्या काही एक्झाम्पल्स मध्ये करायला मिळणार आहे. ओके, मला असं वाटतं पहिली एक्झाम्पल, पहिला क्वेश्चन हा तुम्हाला समजला असेल. आता जसे टेबल्स आपण या ठिकाणी तयार केले, अगदी त्याच पद्धतीचे टेबल्स आपल्याला येणाऱ्या ग्राफिकल मेथडने, ऍक्च्युअली ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला उपयोगात आणावे लागतील, सोडवावे लागतील. सो सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल मेथड याने आपल्याला या ठिकाणी कसे टेबल्स तयार करायचे ते आपण या ठिकाणी बघत आहोत. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन वी हॅड सीन. या सगळ्याची नोंद तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये करून घेणार आहात. या सर्वांची नोंद तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये करायची, रिव्हिजन करायची. Okay. Now after that, we have to face the solution to solve the following simultaneous equation graphically. आपल्याला graphical method ने पुढचे examples solve करायचे आहेत. Question number second. Solve the following simultaneous equation graphically. Solve the equation graphically. शॉर्टकट मध्ये क्वेश्चन लिहितोय. Graphically solve the equations graphically. Okay, so for that, first pair of equations we have given x plus y, this is equal to 6, x plus y equal to 6, whereas x minus y equal to 4, x minus y equal to 4. So we have to solve this simultaneous linear equation, a pair of equation with the help of graphical method आपल्याला solve करायचा आहे. So we will see now how to find the solution of this equation by using graph. So in answer, let us first of all we will write the given equation in answer. Given equations त्यातलं पहिले इक्वेशन मी या ठिकाणी विचार घेतो x plus y equal to 6.
ओके, मला या इक्वेशन साठी आता मी टेबल जसा बनवला तसा टेबल बनवायचा आहे आणि दुसऱ्या इक्वेशन साठी आणखी एक टेबल बनवायचा आहे. Once we got the two tables, then we can easily draw a graph. So या इक्वेशनचा टेबल तयार करण्यासाठी आपण आत्ताच बघितल्यासारखा टेबल या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. x y x, y आपल्याला तीन ऑर्डर पेअर्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करणाऱ्या तीन पेअर्स, तीन जोड्या घ्यायच्या आहेत. हे इक्वेशन फार सोपं आहे. विद्यार्थी सहज ऑर्डर पेअर तयार करू शकतो. कसे ऑर्डर पेअर्स तयार होतील बघा. समजा एखाद्या विद्यार्थ्याने x आणि y या दोन व्हेरिएबल पैकी कोणते एका व्हेरिएबलची किंमत जर स्वतःच्या मनाने घेतली. समजा मी x ची किंमत इथं मनाने घेतो आहे. समजा मी x 0 घेतला. से फॉर एक्झाम्पल x मी 0 घेतला तर 0 मध्ये किती ऍड केले तर 6 होऊ शकतात असा प्रश्न विचारला तर 0 + 6 will give us 6. So order pair will be 0,6. ही एक ऑर्डर पेअर झाली. सिंपल इक्वेशन असल्यामुळे काही कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. समजा x ची किंमत आपण व्हॅरी करूया. 1 घेतोय. एकच घ्यावा असं पण कंपल्शन नाही. एखादा विद्यार्थी 2 घेऊ शकतो, 3 देखील घेतलं तरी चालेल. मी जर x ची किंमत 1 घेत असेल, if I write x = 1, then या 1 मध्ये किती मिळवले तर 6 होतील. तर नॅचरली y ची व्हॅल्यू होणार आहे 5. सो 1,5 अनदर ऑर्डर पेअर. अँड पुढे प्रोसीड करूया. x ची किंमत जर मी 2 घेतली, 2 मध्ये 4 मिळवले तर उत्तर हे 6 होऊ शकतं, 6 होऊ शकतं. सो 2,4 दिस इज द रिक्वायर्ड टेबल. हा आपल्यासाठी एक रिक्वायर्ड टेबल असणार आहे फॉर दिस फर्स्ट इक्वेशन. अगदी सेम टेबल आपल्याला दुसऱ्या इक्वेशन साठी प्रिपेअर करायचं आहे. सो I will write x - y this is equal to 4 आणि यासाठी दुसरा टेबल मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. तीन ऑर्डर पेअर्स या ठिकाणी मला घ्यायचे असणार आहे. तीन ऑर्डर पेअर या ठिकाणी घ्यायचे असणार आहे. सो x y x, y. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी 100 किमती आपल्या मनाने घेतल्या होत्या. दुसऱ्यामध्ये 100 घेतल्या तरी चालतील, y च्या घेतल्या तरी चालतील. आता x - y this is equal to 4. समजा मी या ठिकाणी 100 किमती आपल्या मनाने घेतल्या आणि पुढच्या किमती काढण्याचा जर मी प्रयत्न केला तर या ठिकाणी समजा मी x ची किंमत 4 घेतोय. 4 मधून किती मायनस केले तर उत्तर 4 येतं. हा जर प्रश्न विचारला तर 4 - 0 it will give us 4. So 4,0 पहिली ऑर्डर पेअर होईल. समजा x ची किंमत मी परत व्हॅरी करतोय. 5 घेतली. 5 ओके, x ची व्हॅल्यू आपण 5 घेऊया. 5 मधून आपण किती मायनस केले उत्तर 4 येऊ शकतं. नॅचरली y ची व्हॅल्यू आपल्याला 1च घ्यावी लागेल. 5 - 1 that will gives us 4. So order pair will be 5,1 and last 6 ही जर व्हॅल्यू घेतली मी x ची तर 6 - 2 6 मधून जर 2 गेले तरच याचं उत्तर 4 येऊ शकतं. सो 6,2 these are the final order pair. एकदा आपल्याला दोन्ही इक्वेशनचे दोन टेबल्स आपण जर प्रिपेअर केले तर या टेबलला आपल्याला ग्राफवर रिप्रेझेंट करायचे, पॉइंट्स प्लॉट करायचे आणि मग त्यानंतर याचे सोल्युशन मिळवता येऊ शकतं. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला ग्राफ पेपरवर तर ह्या दोन टेबल्सला आपल्याला प्लॉट करण्यासाठी ग्राफ पेपरचा उपयोग घ्यायचा असणार आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक सेपरेट सप्लिमेंट ग्राफ म्हणून मिळेल. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी ग्राफची पुरवणी घ्यायची, सप्लिमेंट घ्यायची आणि त्या सप्लिमेंटवर ग्राफचं जे पेज असणार आहे त्यावरती ग्राफ पेजच्या अगदी आयडेंटिकल सेंटर मधून असणारी जी डायरेक्ट लाईन असणार आहे त्याला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. त्याला आपण y ऍक्सिस कव्हर करणार आहोत आणि आडव्या जेवढ्या लाईन्स असणार आहे त्याची अप्रॉक्सिमेटली सेंटरला असणारी जी हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करणार आहोत त्याला आपण x ऍक्सिस कॉल करणार आहोत. या दोन ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण ओरिजिन म्हणतोय. त्याचे कोऑर्डिनेट असणार आहे 0,0. त्याच्या दोन्ही डायरेक्शनला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पॉइंट्स एक युनिट अंतरावर तिथं बरोबर एक सेंटीमीटर एक युनिटचा आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे त्यावरती तुम्हाला ते पॉइंट्स प्लॉट करून घ्यायचे आहेत. वरती या कॉर्नरला स्केल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. बट वी हॅव रिटन
scale 1 centimeter equal to 1 unit on both axis. This is compulsory scale for this chapter. या प्रकरणासाठी स्केल कंपल्सरी असणार आहे. परीक्षेमध्ये ह्या वेळेस क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस स्केल आणि या ऍक्सिस साठी अर्धा अर्धा 1 मार्क असणार आहे आणि रेस्ट ऑफ द थिंग साठी बाकीचे मार्क्स असतील हे लक्षात घ्यायचे सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. सो नाउ वी विल गो फॉर प्लॉटिंग ऑफ दीज टू टेबल्स. आपण वन बाय वन या ऑर्डर पेअरला प्लॉट करत जाऊया. 0,6 हा पहिला ऑर्डर पेअर आहे. x ऍक्सिस वर 0 आणि y ऍक्सिस वर 6 हा या ठिकाणी पेअर येतो आहे, पॉइंट येतो आहे 0,6. नेक्स्ट पॉइंट आपण प्लॉट करतोय 1,5 x ऍक्सिस वर 1 आणि y ऍक्सिस वर 5. या दोघांमधून निघणारी जी लाईन तुम्हाला ग्राफवर एक्झॅक्ट मिळेल. ग्राफवर छोटे छोटे लाईन्स असतात, तुम्हाला यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सहज मिळू शकतं. ड्रॉ करून बघायचं आहे, प्लॉट करून बघायचं आहे. त्यानंतर 2,4 2 and 4 या दोघांमधून येणारी जी लाईन असणार आहे ती या ठिकाणी साधारणपणे इंटरसेक्ट करणार. कोऑर्डिनेट्स लिहायचे त्या पॉइंटचे या पद्धतीने आणि आपल्याला हे तिन्ही पॉइंट्स जे आपल्याला मिळत आहेत त्या तिन्ही पॉइंट्सला जॉइन करण्यासाठी स्केल लावायची आहे. तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की हे तिन्ही पॉइंट्स हे एका रेषेमध्ये आलेले जाणवतील. आपण या अगोदरच या पिरियडच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जर या इक्वेशन लिनियर इक्वेशन तुम्ही ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न केला आणि तो जर स्ट्रेट लाईन येत असेल तर हे इक्वेशन कोणतं असणार आहे, लिनियर इक्वेशन असणार आहे. परत एकदा व्हेरीफाय होत आहे की इक्वेशन कोणतं आहे, लिनियर इक्वेशन आहे. जर समजा बाय चान्स हे तिन्ही पॉइंट्स पैकी एखादा पॉइंट एका रेषेवर येत नाही, याचा अर्थ असं समजायचं की आपल्या या ठिकाणी कोणतं तरी कॅल्क्युलेशन पार्ट चुकलेला आहे आणि परत एकदा करेक्ट करायचं. तिन्ही पॉइंट्स एका रेषेमध्ये येणारच 100%. सो दिस इज द ग्राफ फॉर द फर्स्ट लाइन. की लाईनचा इक्वेशन या ठिकाणी येतोय x plus y this is equal to 6. This is the first line we had drawn. Now we will go for the second. 4,0 x axis वर 4 and y axis वर 0 हा x axis वरती पॉइंट येणार आहे. 4,0 हा आपण प्लॉट करत आहोत. नेक्स्ट पॉइंट विल बी 5,1 5 y axis वर 1 दोघांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा या ठिकाणी येतोय 5,1 and the last 6,2 हा या ठिकाणी पॉइंट येताना दिसेल. परत एकदा या तिन्ही पॉइंट वर आपण जर स्केल लावली तर आपलं असं ऑब्झर्वेशन असणार आहे की these three points are in a line. हे तिन्ही पॉइंट्स हे एका लाईन मध्ये आपल्याला आलेले जाणवतील आणि म्हणून त्याच्या कोऑर्डिनेट्स लिहायला विसरायचं नाहीये. 6,2 ही लाईनचं इक्वेशन आहे x minus y this is equal to 4. These are the two lines we had plot. आता हा जरा पार्ट की दोन लाईनचे टेबल काढणे त्यांना प्लॉट करणे. पण व्हॉट अबाउट द सोल्युशन. आपण सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी ही सगळी प्रोसिजर करत आहोत. जेव्हा दोन लिनियर इक्वेशनचा ग्राफ आपण प्लॉट करतोय जर त्या दोन लाईन्स एकमेकाला एका पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट करत असतील, या ठिकाणी समजा मी या पॉइंटला A म्हटलं तर A या पॉइंट मध्ये ह्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत आहेत आणि जी intersecting point आहे 5,1. so the intersecting point of a given line is nothing but the solution of given simultaneous linear equation. म्हणजे काय x equal to 5 and y equal to 1 हे सोल्युशन असणार आहे दिलेल्या इक्वेशनचं. and hence आपण या ठिकाणी फायनली मेंशन करायचं hence given two lines intersect at point x, y आणि तो पॉइंट कोणता आहे या ठिकाणी 5,1. This implies that x equal to 5 and y equal to 1 is solution of given equation. हा पार्ट बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे सोडवल्यानंतर याला देखील स्पेसिफिक मार्क्स असतात उत्तर आपल्याला कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आपण आजच्या तासिकेला बघितलाय. यातला दुसरा क्वेश्चन मी तुमच्यासाठी होमवर्क साठी देणार आहे. अगदी सिमिलर काइंड्स आहे. सेम सेकंड क्वेश्चन हा तुम्ही ट्राय करायचा आहे. पुढचा व्हिडिओ येण्याच्या आत तुम्ही ते सोडवलेला असेल. आपण तिसऱ्या आणि पुढच्या एक्झाम्पलला या नंतरच्या पिरियड्स मध्ये बघणार आहोत. आजच्या पिरियडला आपण या ठिकाणी थांबत आहोत.
काही अडचणी असेल तर आपल्या ग्रुपवर नक्की पोस्ट करणार आहात. ओके, थँक्यू.